खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पिवळा भात। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर झटकीपट पिवळा भात बनवण्यासाठी गरम टोपामध्ये थोडंसं तेल घालू। तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी मस्त तडतडून झाल्यावर पाव चमचा जिरं घालू आणि जिरं फुलल्यानंतर एक छोटासा कांदा बारीक चिरून घालू। तर कांदा आपल्याला मस्त हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि छानपैकी कांदा ब्राऊन झाला की मग थोडीशी हळद घालू। हळदीला तेलामध्ये थोडंसं हलवून घेऊ। मस्त लागतो हा भात, लहान मुलांना खूप आवडतो। आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालू। तांदळाला छानपैकी तेलामध्ये परतून घेऊ। मस्त परतून झाल्यावर पाणी घालूया। तर आपल्या तांदळाला किती पाणी लागते तेवढं घालायचं अंदाजे। तर बघा मी आहे ना, माझ्या जे तांदूळ आहेत ना त्याच्यापेक्षा थोडंसं एक कांड वरतीच पाणी घातलंय। तांदळापेक्षा थोडंसं अर्धबोट वर घ्यायचं पाणी, मस्त परफेक्ट होतं माप। आता चवीपुरतं मीठ घालून हलक्या हाताने थोडंसं हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि छानपैकी मिक्स झालं की झाकण ठेवून मस्त एक दणकून उकळी काढू। आता छानपैकी उकळी आली, पण लक्ष द्यायचं बरं का, नाही तर मग उतू जाईल। मस्त उकळतोय भात, मस्त दिसतोय। आता थोडंसं हलवून घेऊ आणि परत एकदा झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवर भात शिजवून घेऊ। आता भात शिजतोय तोपर्यंत आपल्याला मिरच्या पण तळायच्यात। तर मिरचीला असं मधून चिरून घ्यायचं। ही मिरची खूप खरपूस लागते, भाताबरोबर खाल्ली ना नक्की करून बघा। ही झटकीपट रेसिपी मस्त लागते। भात आहे ना लहान मुलांसाठी एकदम बेस्ट आहे। तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या चिरून घेते। छानपैकी मिरच्या चिरून झाल्या, अशा मधून चिरल्या। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ भरू। खूप छान खरपूस लागते ही मिरची तळून घेतल्यावर, मस्त। अशा प्रकारे हे मीठ भरायचं। छानपैकी आपलं मिरच्यांमध्ये मीठ भरून झालं। आता आपण मिरच्या तळून घेऊ। आता भात पाहूया आपला शिजलाय का थोडा मिरच्या तळण्यापूर्वी। बघा मस्त दिसतोय ना भात, खूप छान आणि सुगंधही खूप छान येतो बरं का। एकदम साधा सोपा भात आहे पण खूप मस्त असा सुगंध येतो। अजून भात थोडा शिजायचा बाकी आहे बघा, थोडासा शिजला नाहीये अजून भात। तर आपण काय करूया, अजून थोडंसं पाणी घालू। ते तांदळावर असतं, कधी कमी जास्त पाणी लागू शकतं। आता परत असं आपण झाकण ठेवून बारीक गॅस करून भात शिजत ठेवू। आता तोपर्यंत आपण गरम तव्यामध्ये तेल घालू। तेल छान गरम झालं की ह्या चिरून मीठ भरून घेतलेल्या मिरच्या घालू आणि मिरच्या मस्त अशा कडक आपल्याला तळून घ्यायच्या, खरपूस अशा तळायच्या, मग जास्त तिखट नाही लागत। आणि जर आवडत असेल ना तर कमी तिखटीची मिरची घेतली ना तरी छानच लागते, मस्त लागते ती पण मिरची। तर बघा कशा दिसत आहेत मिरच्या, छान दिसत आहेत ना, खूप टेस्टी लागतात, खरपूस लागतात। कडक तळायची मिरची, मस्त लागते। आता छान मिरची तळून झाली, असं तेल नितळून घ्यायला असे ठेवायच्या। आता पहा आपला भातही छान शिजलाय, मस्त मऊ झालाय, मस्त दिसतोय ना। हा भात आहे ना अशा मटणाच्या चिकनच्या कालवणाबरोबरही आपण खाऊ शकतो बरं का, मस्त लागतो। आता मस्तपैकी भात, अशा खरपूस तळलेल्या मिरच्या आणि हे पहा लोणचं। हे लोणचं जे मी कुऱ्हाडीने फोडून केलेलं आहे ना तेच ते। अजून बघा छानच आहे, मस्त लागतं। जर तुम्ही हा लोणच्याचा माझा व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की पहा। तर आता मस्तपैकी आपला पिवळा भात, तळलेल्या मिरच्या आणि छान असं आपलं लोणचं, मस्तपैकी आपलं हे ताट झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।